नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आज आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली आणि नदीला लागून असलेली 3 एकर शेतजमीन या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्यांना कृपया विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नदीच्या बाजूला असतील किंवा मोकळी जागा असेल किंवा लागवड केलेली जागा असेल, अशा शेतजमिनी या ठिकाणी तुम्ही या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच तुम्ही घेऊ शकता. तर मंडळी, या ठिकाणी 3 एकरची जागा, पूर्ण प्लेन सपाट मैदानी जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तालुका जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेतजमीन आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही शेतजमीन आहे. या ठिकाणी जागेचं लोकेशन व इतर माहिती तुम्हाला आमच्या ऑफिसला आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल, किंवा फोन केल्यास त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती मिळू शकते. तर मंडळी, अशी ही शेतजमीन पूर्ण सपाट एक मालकीची रिसेल जागा आहे. अशी शेतजमीन खूप क्वचितच आपल्याला या ठिकाणी मिळत असतात आणि त्या जागा डेव्हलप करण्यासाठी खर्चसुद्धा त्या पटीने कमी लागतो. म्हणजे जागा मोकळी असेल तर तुम्हाला साफसफाईचा खर्च असेल तो कमी जातो, डेव्हलपिंग चार्जेस कमी होतात. अशी ही जागा आहे, साफ केलेली आहे पूर्ण. अशी काही ठिकाणी डस्ट आहे, थोडंफार साफ केलं तर या ठिकाणी कोणतीही लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता. आंबा, काजू असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मसाल्याची लागवड असेल किंवा औषधी वनस्पतीची लागवड असेल, ती तुम्ही या ठिकाणी करू शकता. अशी ही शेतजमीन अगदी प्युअर मातीचा प्लॉट आहे, लाल मातीचा प्लॉट आहे. आजूबाजूला शेजारी वस्ती आहे. अशी शेतजमीन या ठिकाणी आज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होते. तर मंडळी, खूप चांगली जागा आहे, सुंदर लोकेशनला जागा आहे आणि वाडी वस्तीला लागून असलेली शेतजमीन, नदी शेजारी असलेली शेतजमीन जर तुम्ही शोधत असाल तर आजचा प्लॉट हा नक्कीच तुमच्यासाठी आहे. या ठिकाणी जागेची किंमत ही तुम्हाला फोन केल्यास दिली जाईल. तर मंडळी, सातबारा क्लिअर आहे. पुणे मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला 300-350 किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन ॲवेलेबल आहे. जागेपासून भाजी मार्केट असेल किंवा इतर मार्केट बाजारपेठेचा विचार केल्यास तुम्हाला या ठिकाणाहून भाजी मार्केट असेल किंवा इतर साहित्य आपल्याला घ्यायचं असेल तर तुम्हाला 6-7 किलोमीटरच्या अंतरावर इथे बाजारपेठ ॲवेलेबल आहे. प्लॉटमध्ये मोबाईल नेटवर्क आहे, इंटरनेट मिळू शकतं. दुसरी गोष्ट, पाणी आहेच, पाणी नदीला आहे, म्हणजे पाणी आहे भरपूर या ठिकाणी. रोड आहे आपल्या प्लॉटला. महत्त्वाचं म्हणजे रस्ता कनेक्टिव्हिटी आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे. तसेच काम करण्यासाठी माणसं, मजूर लागत असतील आपल्याला, ते या ठिकाणी मिळू शकतात. अशी अशी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जी पण मदत हवी किंवा तुम्हाला या ठिकाणी फार्म हाऊस बांधायचं असेल तर फार्म हाऊससाठी तुम्हाला जी मदत हवी ती या ठिकाणी मिळू शकते, कामगार मिळू शकतात. तर अशा शेतजमिनीला न विसरता भेट द्या, जेणेकरून तुम्हाला ही शेतजमीन विकत घेता येऊ शकते. एक दिवस आधी कॉल करून साईट व्हिजिट बुक करू शकता. तसेच मंडळी, असेच नवनवीन जागेची व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी हा माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह पुन्हा आपण भेटू. तर मंडळी, ह्या प्लॉटपासून रेल्वे स्टेशनचा विचार केलात तर तुम्हाला एक 9 किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आपल्याला या ठिकाणी मिळतं आहे, 8-9 किलोमीटरच्या अंतरावर. तसेच बस डेपो असेल तो आपल्या प्लॉटच्या बाजूलाच आहे, जवळपास आहे. तसेच मुंबई गोवा हायवेचा विचार केला तर 1 किलोमीटरच्या 2 किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे. आणि ही जी नदी दिसते हिला पाणी जास्त नसतं, म्हणजे पावसाळी पाणी वाहतं. उन्हाळ्यात पाणी, जानेवारीनंतर पाणी कमी कमी होत येतं. म्हणजे पावसाळ्यानंतर थंडीमध्ये पाणी असतं, नंतर मग कमी कमी असं होत जातं. अशी शेतजमीन लागवडीसाठी योग्य असते, नदीच्या बाजूला असल्याने.
आणि बाकीची मातीचा प्लॉट आहे. प्लॉटमध्ये काताची झाडं आहेत, खैराची झाडं आहेत, आईन किंजलची झाडं आहेत. ती साफसफाई केली तर या ठिकाणी चांगलं योग्य ते प्लांटेशन या ठिकाणी आपण करू शकतो. तर मंडळी, वेळ घालवू नका. जागा कशी वाटली? चांगली आहे ना? तर या पावसाळ्यात, या सीझनला ही जागा विकत घेऊन पुढच्या पावसाळ्यात चांगलं योग्य प्लांटेशन या ठिकाणी आपण करू शकतो. जर माझी माहिती दिलेली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब. शेतजमीन घेताना जर शेतकरी दाखले हवे असतील, कोणाला काढायचे असतील, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझी माहिती मिळवू शकता. शेतकरी दाखला कसा काढायचा, काय त्याची प्रोसेस आहे, यासाठी तुम्ही या ठिकाणी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही कॉल करू शकता. शेतकरी दाखला हा ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन नाही आहे त्या लोकांसाठी ही सोय आहे, ही सोय उपलब्ध केलेली आहे. तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी संपर्क करू शकता. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.